समर्थांचे नवसाबद्दलचे विचार. आरती कुलकर्णी. नवसाबद्दल समर्थांनी दासबोधामध्ये असे म्हटले आहे, नवस कधी करू नये, केला तरी बुडवू नये. नवस करताना अघोरी नवस तर मुळीच करू नये. आधी केले मग सांगितले असे समर्थांचे विचार आहेत. नवसाचे अनेक प्रकार असतात. काही नवस सात्विक असतात. पोथी वाचेन, दर्शनाला येईन, जप करीन, स्तोत्राचे ग्रंथाचे पारायण करीन. काही राजस असतात. नारळाचे तोरण बांधीन, साखर गूळ धान्य वाटेन, गाव जेवण घालीन, पाणपोळी बांधेन. काही तामस असतात. अघोरी असतात. स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या शरीराला इजा करणे, उदाहरणार्थ बळी देणे, गळ टोचून घेणे, रक्त शिंपडणे, कडेलोट करून घेणे, विस्तवावरून चालणे. व्रत आणि नवस यात फरक आहे. आधी मागणी करून व्रत करायचे म्हणजे आधी उपासना आणि नंतर फळ. नवस म्हणजे चक्क व्यवहार. आधी तू फळ दे, मग मी बोलल्याप्रमाणे देईन म्हणजे नवस फेडेन. आधी केले आणि मग सांगितले असे समर्थांचे विचार आहेत. टाकळला असताना कुलकर्णी दशपुत्रे यांचे शव समर्थांनी उठवले. त्यावेळी पहिला पुत्र समर्थांना अर्पण करायचा असा नवस त्या दाम्पत्याने केला होता. जन्मतः त्याला समर्थांच्या पायावर अर्पण करून तो त्यांनी फेडलाही होता. समर्थांनी स्वतः कधी नवस केला होता का? या बाबतीत एक कथा आहे. रात्रीच्या वेळी विड्याची पाने आणायला कल्याणस्वामी गेले असता त्यांना साप चावला. विषबाधा झाली. बेशुद्ध पडलेल्या कल्याणाला शिष्यांनी समर्थांपुढे आणले. कल्याणाची अवस्था पाहून समर्थ अस्वस्थ झाले. ते नवस करतात, कल्याणाला बरं वाटू दे देवा. एक खंडी गूळ वाटेन. कल्याण शुद्धीवर आले. दुसऱ्या दिवशी समर्थांनी गूळ वाटला. समर्थांचा नवसावर विश्वास होता का? होता. त्यांच्या आईने नवस केला होता. त्याची एक गोष्ट चरित्रात आहे. एक दिवस जेवण झाल्यानंतर अंगणात शिष्यांची प्रश्नोत्तरे व चर्चा चालू असताना समर्थांचे अंगावर उठलेल्या नायट्याकडे अचानक लक्ष गेले. हे अचानक का उठले अंगावर? समर्थांच्या मनात शंका आली. आम्ही आंब्याचे काय देणे लागतो म्हणून असं घडलं का? समर्थ थोडा वेळ तसे शांत विचार करत बसले. काही वेळ गेल्यावर त्यांना आठवले, बालपणी लेकाच्या अंगावर उठलेला नायटा पाहून मातोश्रींनी देवीला सुवर्ण पुष्पवाहीन असा नवस केला होता. व्याधी दूर झाली. मातोश्रींची मनोकामना पूर्ण झाली. पण नवस फेडायचा राहून गेला. आईचा पुत्रच तिच्यापासून अंबामातेने दूर केला. आईचा नवस फेडणे मुलाचे कर्तव्यच आहे. त्यात चुकून चालणार नाही असा समर्थांच्या मनात विचार आला. नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी सोनाराकडून सुवर्णपुष्प तयार करून घेतले आणि देवीच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले. मातापूरची देवी आणि तुळजापूरची देवी चाफळपासून फारच दूर अंतरावर आहेत. त्यापेक्षा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर देवीची स्थापना केली आहे. तिथे देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी जावे असा विचार ते करतात. समर्थ रात्रीच प्रतापगडावरील देवळात जाण्यास निघतात. मंदिर बंद झालेले असते. आत्मशक्तीने ते गाभाऱ्यात पोचतात. समर्थांना पाहून देवीला खूपच आनंद होतो. नेलेले सुवर्णपुष्प समर्थ देवीच्या चरणावर अर्पण करतात. मनोमनी प्रार्थना करतात. चुकीची माफी मागतात.
देवी समर्थांवर प्रसन्न झालेली असते. ती समर्थांना म्हणते, आपण नवसाच्या निमित्ताने देवळात आलात, आता काहीतरी वर मागा. तेव्हा समर्थ म्हणतात, माते, मी जोगी वैरागी आहे, मला काय करायचं आहे वर मागून. समर्थांच्या पाठीवर हात फिरवत देवी म्हणाली, तुम्ही काहीतरी मागाच. विनयाने समर्थ म्हणतात, माते, काय द्यायचंच असेल तर ते शुभांना द्यावे. ते राजा आहेत, ते त्याचा योग्य विनियोग करतील. त्यांच्यावर तुझे कृपाछत्र कायम राहू दे. देवीने तथास्तु म्हणून आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार समर्थांच्या गळ्यात घातला आणि त्यांना आशीर्वाद दिला. मातेचा आशीर्वाद घेऊन समर्थ गडावरून निघाले. निष्काम कर्म करण्याची शिकवण समर्थ नवसाच्या विचारातून देतात. जय जय रघुवीर समर्थ.